पॅनमध्ये थोडंसं तुपामध्ये काजू, बदाम, विलायची, मखाने परतून घ्यायचे. या सगळ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि एकदम बारीक न काढता थोडंसं अधर-वधर रवाळ असं काढून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तूप, अर्धी वाटी साखर टाकायची आणि साखरेला छान असं कॅरमल करून घ्यायचं. जसा तुम्हाला कलर पाहिजे ना तसं साखर कॅरमल करून घ्या. मी इथपर्यंत केलं. आता वाटीने 2.5 वाट्या घट्ट साई सगळं दूध टाकून घेतलं. 2 टेबलस्पून साखर टाकून घेतली. साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. उकळी आल्यानंतर तयार मखाण्याचं पावडर त्यामध्ये टाकायचं. छान असं मिक्स करायचं. आता पावडर किती आहे तर पावडरसुद्धा 2.5 वाट्याचं आहे. थोडंसं दुधाचं प्रमाण कमी जास्त झालं ना तरी काही हरकत नाही. छान असं शिजत आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. तूपसुद्धा कमी जास्त करू शकता. आता जोपर्यंत पॅनला सोडत नाही, घट्ट होत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं. आहे की नाही? खूप सोपी अशी पद्धत. हे पहा इथपर्यंत घट्ट झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू बनवा, पेढे बनवा, वड्या बनवा, काहीही तुम्ही बनवू शकता. हाताला थोडंसं तूप लावलं आणि अशा पद्धतीने सुरुवातीला लाडू बनवला आणि झाऱ्याने त्याला आकार करून दिला. आता तुम्ही याला काय म्हणसाल मला कमेंट करून जरूर सांगा. पेढा म्हणलं तर तुम्ही एवढा मोठा पेढा कोण बनवल असे कमेंट करसाल, त्यासाठी तुम्हीच सांगा. पण खरं सांगते चवीला नाही का जबरदस्त अशी रेसिपी झाली. आणि हे सुद्धा सांगा की मखाने तुम्ही उपवासाला खाता की नाही? आम्ही तर खातो बाप्पा. उपवासाला इडली, ढोकळे, डोसे, वडे हे जर भेटत असेल तर कोण उपवास पकडणार नाही? सगळेच उपवास पकडतील. आणि आषाढी एकादशीचा असा उपवास आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना राहते. आता ही उपवासाची इडली बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर घेतला, 1 चमचा साबुदाणा घेतला आणि जेवढं मिक्सरमधून बारीक फिरवता येईल ना तेवढं बारीक फिरवायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खोबरा खीस टाकायचा. खोबरा खीस नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल. 1 वाटी दही, 1 वाटी पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरवायचं. असं बॅटर असलं पाहिजे. चवीनुसार उपवासाचं मीठ टाकायचं, मिक्स करायचं. आता चटणी होईपर्यंत या बॅटरला आराम द्यायचा. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खोबरा खीस, शेंगदाणे भाजलेले, चवीनुसार मीठ, लाल तिखट, दही, साखर, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरवायचं. त्यावर जिऱ्याची फोडणी लावायची. आता बॅटरी छान भिजलं, मिक्स करायचं आणि अर्ध्या चमच्यालाही थोडंसं कमी खायचा सोडा टाकायचा. आता उपवासाला सोडा चालते की नाही मला कमेंट्स करून जरूर सांगा. पण आमच्या घरी आम्ही उपवासाला सोडा खातो बरं का. इडली पात्राला तूप लावलं, त्यामध्ये 1-1 पळी बॅटर टाकलं आणि 10 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 10 मिनटामध्ये तुमच्या इडल्या तयारच होते. तर पाहू शकता छान असं फुललेलं आहे आणि थंड झाल्यानंतर अलगद अशा काढून घ्यायच्या. आता हलकी फुलकी जाळीदार उपवासाची ही इडली तयार झाली. चवीला 1 नंबर. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. कुटुंब असल्यानं घरात कोणाला नाही कोणाला तरी उपवास राहतेच. त्यासाठी 1 उकडलेला बटाटा किसून घ्या आणि अर्धी वाटी साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरवा. उपवासाचं मीठ, कुटलेली लाल मिरची, जिऱ्याची पावडर, मिरपूड आणि थोडं जिरं टाकलं. आता मिक्सरमधून फिरवलेला साबुदाणा टाकून घेतला आणि छान हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि 5 ते 7 मिनटं फक्त झाकण ठेवून राहू दिलं. जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल ना तर लगेच चुरलं तरी काही हरकत नाही. पण 5-7 मिनटामध्ये छान भिजून तयार होते. छान त्याला चुरून घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने रोल बनवून घेतले आणि कट करून घेतलं. तुम्ही हव्या त्या आकाराने बनवू शकता. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर तेलात सोडायचं आणि उलटपुलट करून सोनेरी कलर येईपर्यंत छान हे तळून घ्यायचं आहे की नाही? बनवायला खूप अशी सोपी रेसिपी. जरी उपवास एखाद्याला असला ना तरी 1-1 घास का होईना सगळेच जण उपवासाची रेसिपी खातेत. आणि ही रेसिपी तर इतकी मस्त जबरदस्त चवीची आहे की नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे. त्यासोबत ही चटणी, आहा 1 नंबर असा बेत झाला. अगदी खरं सांगा बरं का, जर तुम्हाला उपवास असला तर तुम्ही स्वतःसाठी कधी काही बनवता का? अजिबात नाही ना. पण तेच उपवास जर मुलांना आणि घरातल्या सगळ्यांना असेल तर तुम्ही नवनवीन पदार्थ बनवता की नाही उपवासाचे?
त्यातलेच हे मेदूवडे आहेत. माझ्या घरी उपवासाची मेदूवड्याची रेसिपी सगळ्यांना प्रचंड अशी आवडते. पण मी माझ्या एकटीसाठी नाही बनवत, सगळ्यांसाठी बनवते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर घेतला, 1 चमचा साबुदाणा घेतला. आता या दोन्हीला भाजण्याचीही आवश्यकता नाही. कच्चं जेवढं बारीक फिरवता येईल ना तेवढं बारीक फिरवायचं. अगदी रवाळ असं असलं पाहिजे. आता ज्या वाटीने भगर घेतला ना त्याच वाटीने 3 वाट्या पाणी, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक केलेली भगर टाकायची. घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता उकडलेला बटाटा माझ्या घरी अगोदरच होता म्हणून तो बटाटा मी यामध्ये खिसून घातला. जर तुमच्या घरी वेळेवर उकडलेला बटाटा नसेल तर कच्चा बटाटा खिसायचा आणि भगर टाकायच्या अगोदर बटाटा खिसून टाकायचा, थोडा वेळ शिजवून द्यायचं आणि नंतर भगर टाकायचा. दोन्ही घट्ट झाल्यानंतर ताटामध्ये काढायचं. थंड झाल्यानंतर हलक्या हाताने चुरून घ्यायचं आणि याचे हव्या त्या आकाराने तुम्ही बनवू शकता. आता मी सगळं मेदू वड्याचा आकार दिला. तुम्ही बॉल वडे काहीही बनवले ना तरी चालतील. तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर उलटपुलट करून सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. आहे की नाही खूप सोपी अशी रेसिपी. ना साबुदाणा भिजवायचा ना शेंगदाणे वाटायचे आहेत, पण चवीला इतकी मस्त जबरदस्त हे मेदूवडे झाले की नाही. अर्धा तास जरी बाहेर राहिले ना तरी अजिबात नरम पडत नाही. वरून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये छान त्याला जाळी उठलेली आहे. खरं सांगते चवीला जबरदस्त झाले. जरूर बनवाल. कसे वाटले कमेंट्स करा. बऱ्याच ताईची कमेंट होती की उपवासाचा डोसा दाखवा म्हणून. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा एकदम बारीक असा फिरवून घ्यायचा. आता याला भाजण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यामध्ये 1 कच्चा बटाटा, अर्धी वाटी आंबट दही, 1 वाटी पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्ही दही नाही टाकलं ना तरी चालेल. बटाट्याचे काही छोटे तुकडे असतील तर काढून घ्या. उपवासाचं मीठ टाकायचं, मिक्स करायचं. बॅटर तयार झालं. तावा कडकडीत गरम होऊ द्यायचा. थोडंसं पाणी शिंपडायचं, रुमालाने पुसून घ्यायचं. आता वाटीच्या साह्याने जेवढा पातळ डोसा बनवता येईल ना तेवढा पातळ बनवायचा. आता मला वाटीच्या साह्याने सोपा जाते, तुम्हाला पळीने बनवला तरी चालेल. उलटपुलट करून थोडं थोडं तेल तूप लावून याला दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं. आता एका बाजूनं भाजलं ना तरी चालेल, पण मला एकदम कुरकुरीत बनवायचा होता म्हणून मी दोन्ही बाजूने भाजून घेतलं. आहे की नाही खूप सोपी रेसिपी. उपवासाचे डोसे बनवायची ना साबुदाणा भगर भिजवायचं, एकदम झटपट असं बनवायचं.